नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली आहे। दोन्ही पवारांनी सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह झाल्यानंतर शिरूरचं वातावरण दिवसेंदिवस तापू लागलं आहे। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात हा सामना नक्की कोण बाजी मारणार याबाबत चुरस दिवसेंदिवस वाढू लागली आहे। निवडणुकीला 2 दिवस बाकी राहिलेले असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज आणि प्रमुख नेते आता मतदारसंघात सक्रिय झाल्याचं दिसतं आहे। त्यामुळे आता वातावरण कुणाच्या बाजूने फिरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। शुक्रवारी शरद पवार हे अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी चाकणमध्ये, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीतील गाव जत्रा मैदानावर आले होते। दोन्ही राजकीय आघाड्यांचे दिग्गज मैदानात उतरल्यामुळे शिरूरच्या आखाड्याची रंगत शिगेला पोहोचली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांचा उल्लेख नव्या पिढीचा नेता असा केला। गांधी परिवाराने देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवणही शरद पवार यांनी करून दिली। या गांधी परिवाराच्या वंशजांजवळ म्हणजेच राहुल गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करणं योग्य नाही असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं। कांदा प्रश्नावर पुन्हा एकदा शरद पवार केंद्र सरकारवर बरसले। काय बोलले शरद पवार, चला पाहूया। आज हे काय करतात, मोदी साहेब येतात, उद्धव ठाकरेंना सिंगल कर, शरद पवारांच्या टीका कर। ठीक आहे, आमच्यावर टीका केली तरी काय आमच्या अंगाला हुकम पडत नाही, आम्ही काय त्याची काळजी करत नाही। पण एक गोष्ट सांगायला पाहिजे की ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगत असतात। नव्या पिढीचा नेता राहुल गांधी सर्व देशामध्ये फिरून काश्मीर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना सुसंवाद साधून त्यांचं दुःख समजून घेणं हा कार्यक्रम ज्यांनी राबवला त्याची टिंगल करतात, प्रधानमंत्री टिंगल करतात, त्यांच्याबद्दल वाचायचे बोलतात। राहुल गांधी हे राजीव गांधींचे पुत्र आहेत। राजीव गांधींनी देशाच्यासाठी स्वतःची प्राण दिली। त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांची हत्या केली गेली। इंदिराजींचे वडील जवाहरलाल नेहरू आयुष्याचे 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये राहिले आणि तुरुंगातून सुटका झाल्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळवलं आणि या देशाला एक नवीन रस्ता दाखवला। म्हणजे या कुटुंबानं एवढा त्याग केला, त्या त्यागाची नोंद घ्यायचं तर सोडा, पण त्याचा निदान त्यासंबंधी वेडवाकडं बोलत टाळा, एवढंसुद्धा तारतम्य आजच्या प्रधानमंत्र्यांच्यामध्ये नाही। आणि त्यामुळे यांच्याबद्दलचा निकाल हा घेण्याची संधी आपण घेतली पाहिजे। शेती, उद्योग या सगळ्या गोष्टीचं आणि आपल्या सगळ्यांचा संबंध आहे। माझा स्वतःकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष शेतीचं काम होतं, अनेक वर्ष सरकारचं सुद्धा काम होतं। आज काय दिसते, या राज्याचे कांदा आणि लसूण याचं संशोधन केंद्र या तालुक्यामध्ये आहे। नवीन नवीन प्रकारचे कौशल झाले। आज कांदा उत्पादन संकटामध्ये आहे। कांदा हे पीक मी सांगण्याची गरज नाही, जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे। आज मला आठवतं मी ज्यावेळी शेतीवरती होतो, कांद्याचे भाव वाढले, भाजप विरोधी पक्षात होता आणि पार्लमेंटमध्ये मी गेलो, भाजपचे खासदार गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि घोषणा करायला सांगे, शरद पवार होश पाया, प्याज की किंमत कहाँ गई। आणि यंदा झालं काय, रोजच्या खाण्यामध्ये कांदे तुम्ही नुसते खाता का? तुमच्या जेवणाच्या खर्चात कांद्याची किंमत किती असते? पण ते काय ऐकायचं आहे नव्हते। त्यांनी सांगितलं की आम्ही घोषणा देत असणार, सभापतींनी मला सुचवलं तुम्ही उत्तर द्या। मी काही उत्तर देणार नाही। कधी नाही ते शेतकऱ्याला कांद्याची किंमत जास्त मिळत असेल तर त्यासाठी
कुणी बोंबाबोंब केली तर मला काही डोक्यावर परिणाम होत नाही. मी स्वच्छपणे सांगतो, तुम्ही कांद्याच्या माळा घाला, याच्या कवल्याच्या माळा घाला, कांद्याला किंमत मिळते याचा मला आनंद आहे. तुम्हाला काय म्हणत त्याच्यावर आज हीच भूमिका घेण्याची गरज आहे. प्रत्येक शेतीमालाचा उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला रास्त किंमत ही मिळालीच पाहिजे. तरुण माणसाला कामधंदा करायची, नोकरी करण्याची संधी ही मिळालीच पाहिजे. स्त्रियांचा सन्मान हा या देशामध्ये राखलाच पाहिजे. भोसरी येथील गावजात्रा मैदानावर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना चांगले कलाकार आहेत, ते कलाकारच राहिले, नेते होऊ शकले नाहीत अशी खरमरीत टीका केली. विकास करणारी महायुती आहे आणि या ठिकाणी आपल्या समोर जे उमेदवार उभे राहिले आहेत खरं म्हणजे चांगले कलावंत आहेत, चांगले नाटककार आहेत, चांगले सिने कलाकार आहेत, पण ते कलाकारच राहिले, ते खासदार नाही होऊ शकले. बंधू भगिनींनो, मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की जो नागरिक असतो, जो प्रेक्षक असतो, जो चोखंद रसिक असतो, तो एखाद्या नाटकाला आणि सिनेमाला पाहायला तिकीट काढून जातो. पण तो सिनेमा जर फ्लॉप असला, ते नाटक जर फ्लॉप असलं तर तो दुसऱ्यांदा तिकीट काढत नाही. आता यांचं असंच झालंय. 5 वर्षापूर्वी यांचं तिकीट आपण घेतलं, आता आपल्या लक्षात आलं सिनेमा फ्लॉप आहे, नाटक फ्लॉप आहे. या ठिकाणी आता पुन्हा यांना संधी आपल्याला देता येणार नाही. आणि शेवटी मला कधी कधी आश्चर्य वाटतं, निवडणुका आल्या की ते घोषणा करतात 5 वर्षाकरता मला आता माझं जे काही मी कलाकार म्हणून काम करतो त्यातनं निवृत्ती घ्यायची आहे. आणि निवडणुका झाल्या की ते केवळ नाटकच करतात, त्यानंतर जनतेला ते विसरून जातात. जनतेला त्या ठिकाणी कुठलाही दिलासा ते देत नाही. पण मला फार आनंद वाटला, या शिरूर मतदारसंघाचे लोक इतके हुशार आहे. या ठिकाणी एखाद्याला त्याची जागा दाखवण्याची जी काही पद्धत आहे ती मला इतकी आवडली. ते गावोगावी गेले, लोकांनी स्वागत केलं, हार घातला, शाल घातली, त्यांना वाटलं काय आपलं स्वागत होत आहे. आणि मग त्यानंतर त्यांना विचारलं 5 वर्षांनी येत आहे, आत्तापर्यंत कुठे होतात आणि आता कशाला आलात. मला असं वाटतं ही जी अभिनव पद्धत या ठिकाणी आपण सगळ्यांनी तयार केली आहे, त्यातनं त्यांनी बोध घ्यायला हवा. बघा, एकीकडे 5 वर्ष त्यांना आपण खासदार बनवल्यानंतरही ते आपल्याला दिसले नाही. आणि आढळराव पाटील 5 वर्ष खासदार नव्हते तरी देखील पूर्णपणे या ठिकाणी आपल्याकरता काम करत होते आणि आपल्या समस्या मांडत होते. आणि एवढंच नाही तर पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी देखील या संपूर्ण मतदारसंघामध्ये आढळराव. लोकसभेच्या निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला होणार आहे. या 4थ्या टप्प्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. हे मतदान सुरळीत मतदान पार पाडावं यासाठी निवडणूक प्रशासनासोबतच हा टक्का वाढावा आणि मतदानामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती केंद्रे यांनी खेड टाइम्सशी बोलताना दिली. मी राजकुमार केंद्रे, खेड पोलीस स्टेशन, जिल्हा पुणे ग्रामीण. लोकशाहीचा महाउत्सव चालू आहे, त्या अनुषंगाने 4थ्या टप्प्यातील खेड तालुक्याचं मतदान लोकसभेचं हे 13 मे 2024 रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 112 इमारती असून 189 मतदान केंद्रे आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन हद्दीमधील 107ची जी कारवाई आहे ते 1110 लो इसमावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच 109ची जी संशयातरित्या फिरणारा माणूस आहे त्याच्यावर एक कारवाई झालेली आहे. 110चे CRPC 110 प्रमाणे जे गंभीर गुन्हे करतात त्यांच्यावर 10 लोकांवर कारवाई झालेली आहे. त्याचबरोबर
जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, जे गंभीर गुन्हे शरीरावरचे करतात, असे 82 जणांना आपण तडीपार केलेला आहे. त्याबरोबरच दारूधंद्याचे 45 केसेस केलेले आहेत. त्यांचे वारंवार गुन्हे करतात त्याप्रमाणे 93 प्रमाणे 11 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याप्रमाणे कारवाई झाली आहे. तर सदर दिवशी जो बंदोबस्त आहे लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी आणि आदल्या दिवशीचा, तो एक CISF ची कंपनी एक आहे, त्याच्यामध्ये 100 जवान असणार आहेत. त्याबरोबरच 350 पोलीस जवान आहेत आणि 264 होमगार्ड आहेत. असे मिळून अधिकारी 14 आहेत. अधिकारी आणि पोलिसांमध्ये मिळून 727 लोक त्या दिवशी बूथ बंदोबस्ताला, पेट्रोलिंगला 100 मीटरसाठी राहणार आहेत. नागरिकांना एक आव्हान करण्यात येते, खेड पोलीस स्टेशनच्या वतीने नम्रतापूर्वक आव्हान करण्यात येते की मतदानाचा हक्क हा प्रत्येकानं 18 वर्षावरील व्यक्तींनी बजावलाच पाहिजे. त्यामुळं जास्तीत जास्त आपल्याकडे 90% मतदान होईल याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे नम्र आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे. त्याबरोबरच 100 मीटरच्या परिसरामध्ये कोणाही व्यक्तींनी मोबाईल अलाउड नाही, मोबाईल नेण्यामध्ये बंदी आहे. जर कुणाचा मोबाईल त्या व्यक्तीजवळ जर आढळून आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आचारसंहितेचा भंग होऊन मोबाईल कोणाला वापरता येणार नाही. त्या ठिकाणी त्यांना बाहेर किंवा आपल्या घरीच मोबाईल ठेवून यावं लागणार आहे मतदानाकरिता. तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. निर्भय वातावरणामध्ये आपलं मतदान सर्वांनी पार पाडावं आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी सगळ्या नागरिकांनी मतदान करून पार पाडावी असे विनंती आहे. धन्यवाद.